लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या छातीमध्ये धडकी। साताऱ्यामधून विरोधकांचा वरती शिंदेंचा हल्लाबोल। 17 ऑगस्ट हा लाडकी बहीण योजना दिन म्हणून साजरा होणार, शिंदेंची ग्वाही। आम्ही कोणत्याही बहिणीला वंचित राहू देणार नाही, साताऱ्यामधून फडणवीसांचं आश्वासन। ज्यांच्या मागे ताई त्याला कुणीही मारू शकत नाही, फडणवीसांचा विश्वास। विरोधक वाटेल ते आरोप करत आहेत, मात्र आम्ही आरोप सहन करणार नाही। आंबेगावातून अजित पवारांचा विरोधकांना इशारा। पाठीशी उभे राहा, लोकसभेसारखा दणका देऊ नका, अजितदादांचं जनतेला आवाहन। खासदार विशाल पाटलांचा महायुती उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा। विशाल पाटलांच्या भूमिकेमुळे विधानसभेतही काँग्रेस ठाकरे गटात जुंपण्याची शक्यता। पुण्यातल्या नारायणगावमध्ये अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला भाजपच्याच नेत्यांचे काळे झेंडे। राष्ट्रवादी एकटीच क्रेडिट लाटत असल्याचा आरोप। अजित पवारांना काळे झेंडे दाखवल्यामुळे अमोल मिटकरी आक्रमक। देवेंद्र फडणवीसांनी खुलासा करावा, मिटकरांची मागणी। बीडच्या परळीत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। पुण्यातील पोर्श अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला आरटीओचं वाहन चालवण्याचे धडे। निबंधानंतर आता आरोपीला रोड सेफ्टी प्रोग्राम प्रशिक्षण। मुंबईत रुग्णाकडून डॉक्टर महिलेला मारहाण। सायन हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार। डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरात एसटी आणि पिकअपमध्ये भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू।